नमस्कार मित्रांनो, स्वतःचा घर स्वप्न साकार घरकुल योजना 2025 नवे फायदे माहित आहेत का तुम्हाला? कारण तुम्ही घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। घरकुल योजना 2025 संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। तुम्हाला माहित आहे का, भारतात लाखो कुटुंबे अजूनही स्वतःच्या हक्काच्या घराविना राहतात, पण घरकुल योजना अशा लोकांसाठी मोठा आशेचा किरण आहे। घरकुल योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या घरासाठी मदत करते। 2025 मध्ये या योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, जे लाभार्थ्यासाठी अधिक फायदेशीर सुद्धा या ठिकाणी ठरणार आहेत। आता काय फायदेशीर असणार आहे याबद्दलची माहिती समजून घेणं गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2025 मध्ये घरकुल योजनेतील नवे बदल, योजनेचे लाभ आणि पात्रताचे निकष, घरकुल योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया, हे 3 पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। चला तर मग या नव्या बदलाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, यामधला पहिला जो बदल आहे तो म्हणजे 2025 मधील महत्त्वाचे बदल। यामध्ये वाढीव अनुदान, सरकारने अनुदानाची रक्कम वाढवली आहे, यामुळे लाभार्थ्यांना घर घेणे अधिक सोपे होईल। आता या ठिकाणी हे जे अनुदान आहे, जे कर्ज घेणार आहेत अशा लाभार्थ्यांसाठी वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे। जे रेग्युलर घरकुल आहे ज्यांना लाभ मिळतो, यामध्ये अजून सध्या तरी अनुदान वाढ करण्यात आलेलं नाही। यामधला दुसरा पॉइंट आहे नवीन पात्रतेचे निकष, उत्पन्न मर्यादा वाढवली गेली आहे, त्यामुळे अधिक कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतील। संपत्तीच्या मर्यादेतही सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक लोकांना घर खरेदी करता सहजरित्या करता येणार आहे। आता यानंतर यामधला तिसरा पॉइंट आहे नवीन सुविधा, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी केली गेली आहे। गृह कर्जासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून सुद्धा दिलेले आहेत। आता घरकुल योजनेचे नेमके फायदे काय आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया। मित्रांनो, यामधला पहिला फायदा आहे परवडणारी घरे। कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी घरे घेणे अधिक सहज झाले आहे। आर्थिक मदत सुद्धा यामधून केली जाते। अनुदान सवलतीच्या दरात कर्ज आणि व्याजदर कपात, यामुळे आर्थिक भार हलका होतो। त्यानंतर राहणीमान सुधारणा, स्वतःच्या घरामुळे कुटुंबाला सुरक्षित आणि स्थिर जीवन मिळते, ज्यांचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो। आता यानंतर आपण समजून घेऊया घरकुल योजनेकरता अर्ज कसा करावा। अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। यामधला पहिला पॉइंट आहे अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा स्थानिक नगर परिषद ग्रामपंचायतची संपर्क साधा। अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्राचे संलग्न करा। अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभ तुम्हाला नक्की मिळणार आहे। आता यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत महत्त्वाचे ते कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घेऊया। मित्रांनो, यामध्ये आपल्याकडे जो कंपल्सरी डॉक्युमेंट आहे तो म्हणजे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। याचबरोबर उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा आपल्याकडे असावा लागतो। रहिवासी पुरावा म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आपल्याकडे लागतं। बँक खाते तपशील सुद्धा तुम्हाला डीबीटी लिंक असलेलं आवश्यक आहे। इतर आवश्यक कागदपत्रे प्रशासनाच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत। आता यामध्ये महत्त्वाचे जे स्रोत आहेत ते काय आहेत? अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या। स्थानिक प्रशासन कार्यालयाशी नक्की संपर्क साधा। आता तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्ही ग्रामपंचायतला संपर्क साधा। शहरी भागातून असाल तर नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी संपर्क साधा। आता या योजनेचे नेमके निष्कर्ष काय आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। घरकुल योजना 2025 मधील नव्या सुधारणांमुळे अधिक लोकांना हक्काचे घर मिळेल। सरकारच्या आर्थिक मदतीमुळे घर खरेदी करणे सहज शक्य होईल। तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न नक्की साकार करा। मित्रांनो, याचबरोबर या ठिकाणी घरकुल योजनेबद्दल अधिक माहितीसाठी कमेंट करा किंवा अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या। मित्रांनो, व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। स्वतःचे घर घ्या आणि सुरक्षित आयुष्य जगा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।